शेती, पशुधन आणि मानवी जीविताला वन्यप्राण्यांचा गंभीर धोका. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली वनमंत्र्यांची भेट. सौर कुंपण, खंदक आणि नुकसान भरपाईसह ठोस उपाययोजनांची मागणी. चंदगड विधानसभा मतदारसंघात वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेती, पशुधन आणि मानवी जीविताला गंभीर धोका निर्माण झाला असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान, पशुधनाची हानी तसंच काही ठिकाणी जीवितहानीच्या घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये. हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालल्यानं तातडीच्या उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं नवी मुंबई इथं राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती सविस्तर मांडण्यात आली. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कंबरडं मोडत असून हा प्रश्न मानवी सुरक्षेलाही गंभीर आव्हान ठरत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. यावेळी जंगलामध्ये वन्य प्राण्यांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्याबरोबरच वड, पिंपळ, जांभूळ, हिरडा आणि चिंच यासारख्या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करून वेळेवर नुकसान भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली. तसंच वन्य प्राणी शेतीत येऊ नयेत यासाठी जंगलाभोवती खंदक आणि सौर कुंपण उभारण्यावर विशेष भर देण्यात आला. धनगरवाडे, कोली, झांबरे मार्गे बांदा या महत्त्वाच्या मार्गासाठी वन विभागाची परवानगी देण्याबाबतही मागणी करण्यात आली. गड, किल्ले, धार्मिक स्थळं आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी रस्त्यांना तातडीनं मंजुरी देण्यासंदर्भातही चर्चा झाली. वन विभागाच्या ताब्यातील गड किल्ल्यांचा विकास, अवैध वृक्षतोडींवर कठोर कारवाई आणि वन पर्यटनाला चालना देण्याबाबतही सकारात्मक भूमिका मांडण्यात आली. तसंच वन्य प्राण्यांच्या नियंत्रणासाठी बंदूक परवाना देण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. वनमंत्री गणेश नाईक यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असून लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं आश्वासन दिलं. या बैठकीमुळे चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचं वातावरण निर्माण झालं असलं तरी प्रत्यक्षात उपाययोजना किती लवकर आणि प्रभावीपणे राबवल्या जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.